नमस्कार. संगीता रेसिपीमध्ये सगळ्याचं मनापासून स्वागत करते आणि मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. शेंगदाणे असे मस्त भाजून घ्यायचे आहेत, गोल्डन कलर येऊस्तोवर असे या कलरचे झाले पाहिजे. आता याला हाताने चोळून याचे, व्यवस्थित साल काढून घ्या, जेवढे निघतात तेवढे. मी लसण घेतलेलं आहे, ते लसण सोलून घेतलेलं आहे मी. असं मस्त चोळल्याने ते पूर्ण निघून जाते. खूप छान असं चोळून घेतले की पाकडायचे, त्याला साल निघून जातात. या पद्धतीचे असे दिसतात. खूप छान शेंगदाण्याची चटणी सगळ्याला आवडेल. असं मिक्सरमध्ये घालून घेतली मी. याच्यामध्ये लसणाच्या कळ्या घातल्या, मीठ घालते. असं छान ही लाल तिखट आहे, खूप तिखटवाला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. कोरडी चटणी बनवणार आहे मी. अशी मस्त मिक्सरमधून पिसून घेतली, दरदरी, जास्त मोठी नाही जास्त बारीक नाही. असं खूप छान अशी चटणी झालेली आहे आपली तयार. आता तुम्ही एक भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, भातवरणासोबत, कशासोबत खाऊ शकता. अशी मस्त ही 15 दिवस ठेवू शकता या चटणीला. एक भरणी असेल तर भरणीमध्ये व्यवस्थित अशी भरून ठेवा आणि ती चटणी वापरायला खूप छान आहे. असं या पद्धतीनं चटणी बनवा. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.